तर असे काही वेगवेगळ्या गावांमधून आलेले काही प्रेक्षक आहेत, त्यांना तुमच्याशी बोलायचंय. कोणाला काही प्रश्न आहेत का? मध्ये कोणाला राहा नाही धरून आता सांगतो. नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार. नाही मी ग्रामपंचायतीतून आलोय. ग्रामसेवक आहे मी, ग्रामसेवक. वा वा. लय भारी बनवलं तुम्ही. नवीन बनवलं का? हो, हे नवीन सेट बनवलेलं. नवीन विशेष सेट बनवलं. नवीन सेट नवीन मिळाला वाटतो तुम्हाला कोणतरी. चांगला आहे म्हणजे अरे तिकडं काय तलाव बिलाव बनवला का तिकडं? हो, तलाव आहे. पाणी आहे का नुसतंच तसं आहे? नाही आहे ना, पाणी आहे ना वा त्याच्यात. धरण पण बांधलंय त्याच्यावर. वा 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 लय भारी आहे. धरण नाही ते पूल आहे तो. तुला असू दे. मला नुसतं एवढं सांगायचं आहे की ते जे काय पाणी आहे का नाही ते ते साठवून ठेवू नका तुम्ही. का म्हणजे काय डेंगू बिंगू होतो ते. मच्छर बिच्छर चावलं कोणाला तरी. म्हणजे मी आपलं ग्रामसेवक म्हणून तुम्हाला सांगतोय, बाकी काय नाही. म्हणजे गप्पी मास वगैरे पाळा तुम्ही. काय गप्पी मास असतात का नाही ते टाकायचं त्या तलावात टाकायचं. हा म्हणजे पाणी कसं चांगलं राहतंय ते. हा चांगला संदेश दिला त्यांनी. एकदा जोरदार बाकी काय नाही आपल्याला एवढं सांगायचं होतं आपल्याला. चांगला मेसेज देणारे काही प्रेक्षक येतात. आणि काही कुणाला प्रश्न आहे का? हा माझाच आहे दुसरा प्रश्न पण. काय? माझ्याकडे गप्पी मास आहेत, कोणी विकत घेणार आहे का? ते काही गप्पी मास आहे? आवलय आगाव आहेत ते, त्यांनी बदकं गिळली. दुसरा कोणाला काय प्रश्न? हा मला मी आज सगळ्यांचा फॅन आहे. म्हणजे एक सगळे छान कलाकार आहेत. मला एक आश्चर्य वाटतं, हे एवढ्या बिझी शेड्यूलमधून आपल्याला वेळ काढतात, व्यायाम करतात, शरीराची काळजी घेतात, तसं आवाजाची काळजी घेतात. तर आवाजावरून मला या सिद्धार्थ चादर चोरांना विचारायचं. सिद्धार्थ चांदेकर म्हणा. तर मला सिद्धार्थ चांदवलीकरांना विचारायचं. सिद्धार्थ म्हणा ना, सोडा प्रश्न. सिद्धार्थ सरांना विचारायचं की सर आवाज चांगला करण्यासाठी काय करावं? आवाज चांगला करण्यासाठी तुम्ही गुळणा करा रोज सकाळी. मिठाच्या पाण्याचा गुळणा करा आणि व्यायाम करा आवाजाचे. म्हणजे काय सर आवाजाचा? त्याचं पण सूर्यनमस्कार असेल ना काहीतरी. सांगा सर. नाही म्हणजे आवाजाचे व्यायाम असतात. पेन्सिल धरा तोंडामध्ये. आणि संस्कृत येतं का तुम्हाला? सर नुसतं पेन्सिल धरायचं एकदा दाखवून देत चालतं आम्हाला. काय त्याला काय होते? आता नसेल ते सांगतात ना. पेन्सिल धरायची तोंडामध्ये. आणि संस्कृत येतं का? सुभाषित येतात का? म्हणजे पेन्सिल धरल्याने येते संस्कृत. सुभाषित येतात का? संस्कृत येतात का? सुभाषिम नावाचा मित्र येतो घरी. नाही पण तुम्ही सांगा सर, ते करतील. काय प्रॉब्लेम? शुभम करोती म्हणा रोज पेन्सिल धरून तोंडामध्ये. धरून. हा चालेल. मग कधी करायचं? म्हणजे सकाळी करायचं का संध्याकाळी? जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल किंवा सकाळी उठल्या करा. मग करा ना. ते काय होतं ते झाले तुमच्या. मला सुशांत शेलार यांना प्रश्न विचारायचे. सर इकडे आहेत ते. नमस्कार सर. नमस्कार सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. थँक्यू. सर मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की माझ्या शेजारची मुलगी मला लाईन देते, तर मी काय करू सर? लाईन यांना किती लागताय तुम्ही कशाला? काका तुमचं झालं, थांबा ना जरा काका. काय नाही, खूप प्रेमाने, खूप छान, खूप सुंदर असं कविता किंवा तुला दुसरं काही येत असेल, तुझ्या अंगी जे काही विविध गुण आहेत त्यातला एखादा गुण जो तिला आवडेल असं काहीतरी तिला करून दाखव. तिच्याबरोबर खूप छान वेळ घालव. बापरे, हे काय सांगायला लागलेत मला? शेजारची मुलगी मला केबलची लाईन देते म्हटलं. चांगल्या माणसाला बिघडवण्याचं काम करता तुम्ही. मी विचारत होतो केबलची लाईन घेऊ का डिश टीव्ही लावू? तुम्ही टीव्हीवर काम करता म्हणून विचारलं. आबा बाबा बाबा. काय 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 झालं? रडताय काय? मला सोनाली कुलकर्णी ना एक प्रश्न. म्हणजे जर समजा ऍक्च्युली मध्ये म्हणजे तसा माझा काही वाईट उद्देश नाही आहे मॅडम. तुम्ही असं काही म्हणत आणू नका. म्हणजे एकदम निर्मळ स्वच्छपणे हा प्रश्न मी विचारतोय तुम्हाला. म्हणजे समजा तुम्ही
एक वाईट असं मनात काय आणू नका मॅडम. एक म्हणजे असं म्हणजे थोडं एक सेकंद जरी समजा तुम्ही एक्सक्यूज मी एक मिनिट. हा अरे मीटिंग मध्ये आहे मी, ऑफिस मध्ये आहे. घरी कधी येणार काय विचारता? घरी येतो ना मी, रोज येतो ना मी घरी. काय तुझं नवरा घरी येतो तर काय भाजी करायची कोणती पण कर ना तू यार. इकडे इम्पॉर्टंट माणसं बसले तर मध्ये मध्ये काय फालतूपणा करू नका आता. हा येतो मी, चल. सॉरी. तर सई तामणकरनं मला ते सई मॅडम वाईट नका वाटून घेऊ तुम्ही. आणि एक भावना लक्षात घ्या माणसाच्या, बाकी काहीच नाही. म्हणजे एक जरी काय होतंय काय? घसा कोरडा पडला एक म्हणजे फक्त असं मी थोडस असं जर का एक मिनिट सॉरी. काय प्रॉब्लेम आहे तुझा? मीटिंग मध्ये आहे तुम्ही, माणसं असतात मीटिंग मध्ये, माणसं असतात. तुमचा ना बायकांचा हा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला माणूस घरी पण पाहिजे, पैसा पण पाहिजे. येतो ना माणूस घराच्या बाहेर आला तरच पैसा घरात येणार आहे ना. पण पटकन सॉरी. तर सचित पाटील ना मला ते एक वाईट ना वाटून घेऊ सर. माझ्या मनात अजिबात असं काय वाईट विचार नाही. पण समजा जर तुम्ही असं फक्त एकदा फक्त मला असं एक तर माझं डोकं फडलं ना, पत्र फडेल मी. किती इम्पॉर्टंट कामामध्ये मी आहे इथं. अजिबात फोन करू नको. नाही येणार मी. घटस्फोट दिला मी तुला. आता ताबडतोब घटस्फोट दिला मी तुला. बस. तर सोनाली कुलकर्णीने मला ते एक मिनिट एक सेकंद माझ्या जवळ राहाल का? मला फोटो काढा दे तुमच्या बरोबर. वा वा. मी येतो तिकडे. मॅडम थांबा.